पैसा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, पैसा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा. दिले नाही काम नाही, दिले नाही काम नाही, दिले नाही काम नाही. काम करून बिलाला देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, काम करून बिलाला देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, काम करून बिला देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. पैसा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा. यवतमाळमध्ये झालेल्या मीटिंगमध्ये पूर्ण राज्याची मीटिंग झाली. त्यामध्ये ठरलं होतं की बाबा टप्प्याटप्प्यानं आपण आंदोलन करायचं आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणजे अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात जाऊन मोर्चा काढून त्यांना निवेदन देणे आणि सरकारला याच्याबद्दल तुम्ही वरचेवर कळवणे. त्यासाठी पहिलं आंदोलनाचा पहिला टप्पा आहे. 1 मार्चला जे आपण पूर्ण काम बंद आंदोलन करायचं आहे त्याचा हा पहिला टप्पा म्हणून आम्ही इथं अधीक्षक अभियंता कोल्हापूर यांच्या कार्यालयाला मोर्चा घेऊन आलो आहे. मोर्चामध्ये आम्ही वाजत गाजत मोर्चा आणलाय. कारण सरकारला 7 महिने कळत नाही. याचा अर्थ कुंभकर्णाची झोप सरकारला लागलेली आहे. कुंभकर्णाला जागा करायचं एवढं सोपं नाही. त्यामुळे वाजप पाहिजे, गाड्यांचा हॉर्न पाहिजे. जे ड्रायव्हर आमच्यासाठी काम करतात दिवसरात्र त्यांना आम्ही वेळेत पैसे देऊ शकत नाही. 10,000 मागितले 2,000 घेऊन जा म्हणून सांगतोय. त्यामुळे त्यांना बी कळलं पाहिजे बाबा हे मालक खरं बोलतोय खोटं बोलतोय. त्यामुळे सगळ्यांना मालक ड्रायव्हरना डंपर ड्रायव्हरना जे मिस्त्री हे आपले लेबर 6 जून पर्यंत जात असतात परत त्यांना आता मधनच परत पाठवतोय आम्ही. कारण नेमकं असं असतं दिवाळीपासून ते जून पर्यंत काम करत असतात. त्यांच्याकडे तिकडे पाऊस चालू जात असतात. आम्ही जून पण त्यांना काम द्यायचं आमचं अग्रीमेंट असते. पण आमच्याकडे पैसे नाही तर आम्ही काम चालू ठेवू शकत नाही. त्यामुळे त्यांना आम्ही सांगितलं बाबा तुम्ही ते या बघा परिस्थिती काय आहे आणि त्यांना आता लवकर आमचा हिशोब करून पैसे पेंडिंग ठेवून त्यांना आम्ही गावी पाठवणार आहे. कारण आम्ही आम्हाला द्यायला त्याच्याकडे पैसे नाही आहे. त्यामुळे सरकारला जाग यावी. या अधीक्षक अभियंता या ऑफिसला आम्ही का आलो कारण यांना आम्हाला वर्क ऑर्डर दिली आहे. यांनी वर्क ऑर्डर दिली त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आम्हाला पैसे द्यायचे. त्यामुळे त्यांनी सरकारकडनं कसं आणायचं कसं दबाव आणायचा हा प्रत्येकाचा रोल आहे. प्रशासनाचा पण भाग आहे. आम्ही जर काम करतो जसं ऑर्डर काढतात आणि काम लेट झालं तर परत आम्हाला नोटीस काढतात काम वेळेत करा म्हणून. म्हणजे बाबा पैसे देऊ शकत नाही त्यांची बी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की बाबा सरकारकडनं पैसे आणलं पाहिजे. इथं ऑफिसमधनं थांबता मुंबईत जाऊन बसलं पाहिजे. त्याला काय लागतं ते केलं पाहिजे. त्यांचं रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्यामुळे आमचं सरकारला मत आहे की बाबा कमी वेळात तुम्ही लवकर अंतर कापलं पाहिजे. 30 तारखेला NP मध्ये खाते गेली तर पुढल्या वर्षी कर्ज मिळणार नाही आणि आम्ही कुठेही काम चालू शकणार नाही आणि आम्ही घरात अडचणीत येऊ. नेमकी किती रक्कम आहे काय कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेब गुंजाटे
बोलतो की आज शासनाने जवळजवळ राज्यातील 27,000 कोटीची बिले पेंडिंग आहे. 27,000 कोटीपैकी फक्त आता एक 8 दिवसापूर्वी 5 ते 7% रक्कम दिलेली आहे. तेवढी रक्कम दिलेली लोकांची व्याज सुद्धा भागत नाही. त्यात सगळे म्हणजे एनपीएस सर्वांची खाती चाललेली आहेत आणि सगळे देणेकरी प्रत्येकाच्या घरी येऊन बसायला लागलेले आहेत. तर ही 27,000 कोटीची देणी लवकरात लवकर शासनाने द्यावीत अशी आम्हाला त्यांना सर्व ठिकाणी आज अधीक्षक अभियंत्यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे. 21 तारखेला चीफ इंजिनियर यांच्याकडे निवेदन देणार आहोत. 24 तारखेला कलेक्टर साहेब आणि पालकमंत्र्यांच्याकडे निवेदन देणार आहोत. आम्ही सर्व आमचे बांधकाम मिनिस्टर यांनाही भेटून निवेदन देण्यात आलेलं आहे. वित्तमंत्री अजितदादा यांनाही निवेदन देण्यात आलेलं आहे. सर्वांना आम्ही निवेदन, आमचे पालकमंत्री असतील चंद्रकांत दादांना दिलेलं आहे, मुश्रीफ साहेबांना दिलेलं आहे, सर्वांना आम्ही निवेदन दिलेले आहे. पुढची भूमिका आमची हे जर हिनी 28 तारखेपर्यंत जर पेमेंट दिलं नाही, निदान 70% पेमेंट जर दिलं नाही तर राज्यातील सर्व कामे, आम्ही यवतमाळमध्ये राज्याची बैठक झालेली आहे, त्यात निर्णय घेण्यात आलेला आहे की 1 तारखेपासून अख्ख्या राज्यातील कुठलाही काम 1 मार्च पासून कुठलंही काम करणार नाही आणि खड्डाही भरणार नाही. आणि आम्ही जनतेची माफी मागतो आणि जर काय ऍक्सिडेंट किंवा बाकी काय घडलं रस्त्यावरती तर ह्याची जबाबदारी सर्वच्या सर्व बांधकाम विभागाची असेल.